इथे आपण 1 किलोचा चिवडा बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण भाजके पोहे घेतलेले आहेत. तर हे भाजके पोहे आपल्याला डीमार्टमध्ये किंवा इतर शॉपमध्ये किराणा इथे आपल्याला सहज मिळून जातात. तर आपण ते घेतलेले आहेत भाजके पोहे. ते आपण जरासे असे गरम करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि मग असे छान लागतात ते खायला. आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपण आपले जे पातळ पोहे असतात ते तळून घेणार आहोत. अशा पद्धतीनं सगळे या पद्धतीनं आपण हे आपले जे पातळ पोहे आहेत ते तळून घेणार आहोत. आणि भाजक्या पोह्यावरच ते पातळ पोहे टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसं तेल लागते त्या प्रमाणात आपण तेल घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी आपण जे इन्ग्रेडियंट्स असतात चिवड्याचे त्याच्यामध्ये शेंगदाणे, काजू, आपले खोबऱ्याचे काप हे चांगले ब्राऊन होईस्तोवर आपण याच्यामध्ये असे तळून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर या अशा पद्धतीनं कढीपत्ता सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहे ते आपण तळून घेणार आहोत. हिरवी मिरची हे लसूण आहे हा पण ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं सगळ्यात शेवटी आपण आता कांदा घालणार आहोत. आणि हा सुद्धा आपल्याला असा ब्राऊन होईस्तोवर तळून घेतलेला आहे. आणि सगळं साहित्य ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि हे चिवडा मसाला जो आहे एक पुडी आपल्याला जसं लागतं त्या प्रमाणात आपण जे चिवडा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि चवीला हा एकदम टेस्टी आणि सुंदर बनतो आणि अगदी सोप्या पद्धतीनं बनून तयार होतो.